इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सादर करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रूपक ज्ञानभास्कर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लेखक राजेंद्र प्रसाद मसूरकर. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले. सादर करते विवेक वानखडे. दलिताचा उद्धारक मोठा बुद्धीचा साठा नमूया माता भीमरावांच्या चरणावरती. भीमरावांच्या चरणावरती, भीमरावांच्या चरणावरती जगामध्ये थोर त्यांची कीर्ती, शाहीर त्यांचे गुण गाठी. शाहीर त्यांचे गुण गाठी, शाहीर त्यांचे गुण गाठी. विषमतेचे तीव्र चटके सोसत अखंड ज्ञानाची उपासना करणारे, अन्यायाच्या खाईत अनेक शतकं खितपत पडलेल्या देशबांधवांच्या उद्धारासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे, स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. सामाजिक रूढींच्या विळख्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या समवेत वर्गात बसण्याची मनाई, शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीला स्पर्श करण्याची सुद्धा बंदी आणि बैलगाडीतून प्रवास करण्यासही नकार, अशा अनेक भयानक कटू अनुभवातून जिद्दीने पुढे जात जात भीमराव रामजी आंबेडकर यांनी मोठ्या कष्टाने अनेक विषयांचं उच्च शिक्षण घेतलं. जगातल्या अग्रगण्य विद्यापीठांमधून सर्वोच्च पदव्या मिळवल्या आणि स्वतंत्र भारताच्या लोकनिर्मित राज्यघटनेचे शिल्पकार असा लौकिक त्यांनी प्राप्त केला. त्यांचं सर्वप्रथम इंग्रजी चरित्र लिहिणारे पद्मभूषण धनंजय कीर यांनी त्यांचा पदव्यांचे अलेक्झांडर अशा सार्थ शब्दात गौरव केला आहे. मध्य प्रदेशातल्या महू या गावात 14 एप्रिल 1891 रोजी त्यांचा जन्म झाला. बालपणाचा काही काळ त्यांचं वास्तव्य सातारा इथे होतं, परंतु रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातलं आंबडवे हे त्यांच्या घराण्याचं मूळ गाव. त्यांचं आडनाव सकपाळ, पण गावाच्या नावावरून आंबवडेकर म्हणून त्यांना ओळखलं जाई. शाळेत त्यांच्यावर माया करणाऱ्या आंबेडकर नावाच्या शिक्षकांनी त्यांच्या नावाची आंबेडकर अशी नोंद केली आणि मग पुढे तीच कायम झाली. लहानपणी कोकणात दापोली या गावी शिक्षण घेतल्यानंतर वडील सुभेदार रामजी सकपाळ यांनी मुंबईत बिऱ्हाड हलवलं आणि तिथल्या शाळेत मुलांचं शिक्षण सुरू झालं. लष्करात सुभेदार या हुद्द्यावर असणारे रामजी सकपाळ यांनी आपल्या या मुलाची बौद्धिक क्षमता अचूक ओळखली. त्यांची वाचनाची आवड पाहून ते हर प्रयत्नाने त्याला उत्तमोत्तम पुस्तकं आणून देत. याविषयी बोलताना ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात, तर वडिलांचा विद्येविषयीचा आग्रह किती होता हे आमच्या विद्यार्थ्यांना कळावून सांगतो. पुस्तकं वाचनाची तर आवड एवढी मोठी होती. आपल्या मुलानं भल्या पहाटे उठावं, ब्राह्ममुहूर्तावर उठावं असा वडिलांचा आग्रह होता. म्हणून वडील स्वतः 2 वाजेपर्यंत जागे राहायचे. 2 वाजता आंबेडकरांना अभ्यासासाठी उठवायचे. तिथून आंबेडकर स्वतः आसनस्थ होऊन अभ्यास करायचे आणि मग 5 नंतर थोडी विश्रांती घ्यायचे. म्हणजे रोज पहाटेच्या प्रहरी 3 तास तर किमान त्यांचं वाचन होत असे. मग कधी डोळे चोळत वडिलांना उद्देशून शापवाणी उच्चारत ते कधी अभ्यास करीत नव्हते. तर हे वाचनाचं वेड मुलांच्या मस्तकामध्ये आणि वृत्तीमध्ये भिनवावं लागतं हे आंबेडकरांच्या वडिलांना कळलं. हे खरोखर आंबेडकरांचं भाग्य म्हणायला हरकत नाही. आणि मग त्यातून वाचनांचं एक वेड, ही तृष्णा इतकी बळावत गेली की ते सारखी पुस्तकं मागत असत की मला पुस्तकं हवीत बाबा, मला पुस्तकं हवीत. आता बाबा तरी पुस्तकं कुठून देणार? त्यांना मिळणारी पेन्शन 50 रुपये होती, स्वस्ताई होती, पण तरीही ती पुरत नव्हती, कारण मुंबईत त्यांना राहावं लागलं. काही काळ ते साताऱ्यात होते. तर पुस्तकं संपली की मुलाचा एकही दिवस वाया जाऊ नये म्हणून काही वेळा शेवटी सावकाराकडे ते जात असत, कर्ज काढत असत आणि मुलाला पुस्तकं विकत घेऊन देत असत. रामजी सकपाळांच्या या कृतीमुळे मुलाला वाचनाची गोडी तर लागलीच, परंतु स्वतःचा ग्रंथसंग्रह करण्याची आवडही त्याच्यामध्ये उत्पन्न झाली.
खरंच असे वडील लाभणं किती भाग्याचं, नाही का? इतर मुलांच्यात मोकळेपणाने बसता येत नसे, म्हणून किशोरवयीन भीम एकटाच चर्नी रोड जवळच्या बागेमध्ये जाऊन पुस्तक वाचत बसे. तिथे दररोज येणाऱ्या कृष्णराव अर्जुन केळुस्कर या नावाच्या विद्वान शिक्षकांनी त्याची चौकशी केली आणि त्याला स्वतः लिहिलेलं गौतम बुद्ध यांच्या चरित्राचं पुस्तक भेट दिलं. बाबासाहेबांना बुद्ध आणि त्याचा धम्म याची ओळख अशा प्रकारे उमलत्या वयातच झाली. मुंबई विद्यापीठातून BA पदवी मिळवल्यानंतर भीमराव अमेरिकेमध्ये उच्च शिक्षणासाठी गेले. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे हे शक्य झालं. अमेरिकेत गेल्यावर भारतीय स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या काही पुढाऱ्यांनी त्यांना आपल्या कार्यामध्ये येण्याचा आग्रह केला, पण आपण शिष्यवृत्ती घेऊन शिक्षण घेण्यासाठी आलो आहोत असं भीमराव यांनी सांगितलं. ते 1913 हे साल होतं. जगावर पहिल्या महायुद्धाचे ढग जमू लागले होते. अशा परिस्थितीत तिथल्या कृष्णवर्णीयांना शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या अमेरिकन घटनादुरुस्तीची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. तरुण वयाच्या भीमरावांच्या मनावर या घटनेचा खूप प्रभाव पडला. पुढे भारतीय राज्यघटनेच्या 17व्या कलमात अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे या शब्दात त्याचं प्रतिबिंब पडलं. बाबासाहेब परदेशी शिक्षण घेत असताना त्यांना आपल्याकडून पैशाची मदत करण्याची धडपड त्यांची पत्नी रमाई या करत असत आणि बाबासाहेबही त्यांच्या शिष्यवृत्तीच्या पैशातून बचत करून थोडीशी रक्कम पत्नीला पाठवत असत. बाबासाहेबांसारख्या प्रकांड पंडित आणि कायद्यासारख्या क्लिष्ट विषयाच्या तलस्पर्शी अभ्यासकाच्या मनात आपल्या पत्नीबद्दल किती ममतेची भावना होती हे सांगताना प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी म्हटलंय, आंबेडकरांची पहिली पत्नी रमाबाई, आता ती स्त्री कशी असेल? बाबा परदेशी शिक्षणासाठी गेले, त्यांचं लग्न फार लवकरच झालं होतं, म्हणजे पदवीधर होण्यापूर्वीच झालं होतं. तेव्हा त्यांना पैसे कमी पडतील या कल्पनेनं ही स्त्री काही शेवटी द्रव्यप्राप्तीचे काही मार्ग चोखाळत होती की पैसे पाठवावेत, पण मी कशी पाठवणार, मी तर कमी शिकलेली. आणि अशी ही स्त्री तर मुलांना सांगत असे की तुम्ही गाईगुरांच्या मागे जा, शेण गोळा करा, मग मी त्याच्या गोवऱ्या तयार करते, थापते आणि ती सुकल्यानंतर मी त्याचा विक्रय करते, विकते. तेव्हा गोवऱ्या विकून गोळा केलेले जे पैसे ते कधीकधी बाबांकडे ती धाडत असे आणि आपल्या शिष्यवृत्तीमधले काही पैसे रमाबाईंसाठी बाबा राखून ठेवत आणि पत्र पाठवून कळवत असत की तू कदाचित उपाशी राहत असशील. मला असं जाणवतं खूप, त्या बॅगेच्या तळाशी एक लहानसा दागिना आहे बघ, जर फारच अडचण आली तर तू तो मोड आणि माझ्या स्कॉलरशिपमधले थोडे पैसे मी तुला पाठवतो आहे. तर असं दाम्पत्य असू शकतं. कोलंबिया विद्यापीठातून मिळवलेल्या MA या पदवीनंतर बाबासाहेब इंग्लंडला गेले. कायद्याचा अभ्यास करून बॅरिस्टर ही पदवी मिळवण्याचा त्यांचा उद्देश होता. कायद्याबरोबरच अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, मानववंशशास्त्र या विषयांचा विद्यापीठीय अभ्यास करणारे भीमराव धर्मशास्त्र आणि विविध धर्म यांचे चिकित्सक अभ्यासक होते. बॅरिस्टर या पदवीशिवाय कोलंबिया विद्यापीठाची डॉक्टरेट, लंडन विद्यापीठाची DSc आणि PhD या अत्युच्च पदव्यांनी ते भूषवले गेले. अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापाशी उत्तुंग कामगिरी केलेल्या माजी विद्यार्थ्यांची यादी लावलेली आहे. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आहे. भारतीय राज्यघटनेचं लेखन करण्याच्या महान कार्याबद्दल बाबासाहेब यांना कोलंबिया विद्यापीठाने सन्मानपूर्वक डिलीट ही पदवी प्रदान केली. भारतीय चलनव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या सर एडमंड हिल्टन यंग कमिशनपुढे बाबासाहेबांची साक्ष झाली. यातूनच पुढे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेला चालना मिळाली. विख्यात अर्थतज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी याविषयी सांगितलं, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली ती 1 एप्रिल 1935 रोजी आणि ही स्थापना होण्यापूर्वी
आपल्या देशात ब्रिटिश सरकारने एक मोठं शिष्टमंडळ पाठवलं होतं. त्याचं नाव होतं हिल्टन यंग कमिशन. भारतामध्ये मध्यवर्ती बँकेची निर्मिती करण्यासाठी नेमकं काय करायला हवं याचा अभ्यास करण्यासाठी 1926 साली हे कमिशन भारतामध्ये आलं आणि त्यांनी वर्षभर भारतामध्ये राहून आणि शेकडो लोकांच्या मुलाखती घेऊन त्यांनी आपला अहवाल सादर केला आणि त्या अहवालाच्या आधारावर 1935 साली म्हणजे 7-8 वर्षानंतर भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपलं उच्च शिक्षण संपवून नोव्हेंबर 1923ला भारतामध्ये परतले आणि त्यांची जी शेवटची पदवी होती ती होती डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी, जी त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून मिळवली होती. आणि त्या पदवीचा अभ्यास करत असताना त्यांचा जो थिसिस किंवा त्यांचं जे डेझर्टेशन होतं, प्रबंध होता, त्याचं शीर्षक होतं द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. म्हणजे भारतीय रुपयाचा प्रश्न, त्याचा उद्गम आणि त्याचे उपाय. या विषयावरती त्याच वेळी पुस्तक प्रकाशित झालं 1925 साली. डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या त्या प्रबंधावरतीच आधारित होतं द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. त्यानंतर 1926 साली ज्यावेळी हिल्टन यंग कमिशन भारतामध्ये आलं त्यावेळी इतर तज्ज्ञांसह डॉक्टर बाबासाहेबांनी अतिशय महत्त्वाचं स्टेटमेंट त्यांच्यासमोर दिलं, एक निवेदन सादर केलं आणि साक्षी पुरावा सादर केला. त्यामध्ये त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे या हिल्टन यंग कमिशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड सोल्युशन या ग्रंथाचा अतिशय मोठा उपयोग झाला. परंतु त्या पलीकडे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी साक्ष दिली हिल्टन यंग कमिशनच्या पुढे ती फार महत्त्वाची होती आणि त्या साक्षीमधून त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी मांडल्या होत्या आणि भारतीय चलन व्यवस्था, चलन पद्धती ही कशा प्रकारची असली पाहिजे याबद्दल त्यांनी फार महत्त्वाचे संकेत त्या निवेदनामध्ये दिले होते आणि प्रत्यक्ष साक्षीमध्ये सुद्धा ते मांडण्यात आलं. आणि या दोन्ही गोष्टींचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला प्रबंध आणि प्रसिद्ध झालेलं पुस्तक भारतीय रुपयाचा प्रश्न, त्याचा उद्गम आणि उपाय हा ग्रंथ आणि त्याचबरोबर त्यांनी 1926 साली हिल्टन यंग कमिशन समोर दिलेली साक्ष या दोन्हीच्या माध्यमातून रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची जी योजना होती ती तयार करायला एक मोठं योगदान त्यातून प्राप्त झालं असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. बाबासाहेबांच्या पांडित्याबद्दल साऱ्या जगातील विद्वानांच्या मनात अतिशय आदर असल्याचं आपल्याला दिसतं. एवढंच नव्हे तर त्यांच्या अंगी असणाऱ्या उपजत बुद्धिमत्तेची जाणीवही जगाला झालेली होती. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कोलंबिया विद्यापीठात एक चर्चासत्र आयोजित केलं होतं. त्यात सादर झालेल्या एका शोधनिबंधात असं स्पष्टपणे म्हटलं होतं की ते मूळचेच प्रखर प्रज्ञावंत होते. अमेरिकेत त्यांना काय मिळालं असेल तर त्यांच्या क्षमतेचा विकास करण्यासाठी आवश्यक असलेलं अनुकूल वातावरण. अन्यायाविरुद्ध संघर्ष बाबासाहेबांच्या जीवनाला व्यापून राहिला. वैयक्तिक आयुष्यात शिक्षण आणि नोकरीसाठी त्यांना झगडावं लागलं. पण वर्षानुवर्ष विषमतेच्या गर्तेत रुतून बसलेल्या समाजबांधवांच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेल्या लढ्यांनी इतिहास घडवला. महाडच्या चवदार तळ्याच्या पाण्यासाठी केलेल्या आंदोलनाने उपेक्षितांना सन्मानाने जगण्याच्या मार्गावर नेलं. नाशिक इथल्या काळाराम मंदिरातील प्रवेशासाठी उभारलेल्या चळवळीने मानवी अधिकारांच्या जाणीवेची पक्की खूणगाठ या वंचितांच्या मनात बांधली गेली. सार्वजनिक पाणवठे सर्वांना खुले असले पाहिजेत असा ठराव मुंबईच्या काउन्सिलमध्ये सभासद रावबहादूर बाबासाहेब बोले यांनी संमत करून घेतला होता. महाडच्या सत्याग्रहाला त्यामुळे भक्कम कायदेशीर आधार मिळाला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर नवीन संविधान निर्माण करण्याचं कार्य भारतीय लोकप्रतिनिधींच्या असेंब्लीने अर्थात घटना समितीने यशस्वीरित्या पार पाडलं. या संविधानाचं लेखन करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मसुदा समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते. त्याचवेळी घटनेच्या मसुद्याची चिकित्सा करण्याच्या अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीचे ते सभासदही होते. घटना समितीतल्या त्यांच्या भाषणांमधून
नवस्वतंत्र भारताची एक आधुनिक राष्ट्र म्हणून उभारणी करण्यासाठी त्यांनी मांडलेले विचार त्यांच्या दूरदृष्टीची कल्पना देतात. आपल्याला विचारांच्या सक्तीचा नव्हे तर विचार पटवून देण्याचा मार्ग स्वीकारायचा आहे असं ते म्हणत असत. या पद्धतीने व्यवस्थेचं उद्दिष्ट साध्य करण्याला दीर्घकाळ लागेल, परंतु चांगल्या व्यवस्थेची संस्थापना करण्याचा तो सर्वात खात्रीलायक मार्ग आहे असा त्यांना ठाम विश्वास वाटे. घटना असेंब्लीमधल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, So far as the ultimate goal is concerned, I think none of us need have any apprehensions. None of us need have any doubt. But my fear, which I must express clearly, is this. Our difficulty, as I said, is not about the ultimate future. Our difficulty is how to make the heterogeneous mess that we have today take a decision in common and march in a cooperative way on that road which is bound to lead us to unity. Our difficulty is not with regard to the ultimate. Our difficulty is with regard to the beginning. उंच आवाजातल्या सुस्पष्ट शब्दोच्चार, सोप्या भाषेत केलेली मुद्देसूद मांडणी आणि परखड प्रतिपादन ही बाबासाहेबांच्या वक्तृत्वाची वैशिष्ट्य होती. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्याला सांगता येतील. ते किती दूरदर्शी होते हे सांगताना बाबासाहेबांच्या विचारांचे अभ्यासक श्री सुहास विद्वांस म्हणाले, अर्थशास्त्राचे तर ते तज्ज्ञच होते, पण त्याचबरोबर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट या शब्दाची त्यावेळेला चर्चासुद्धा नव्हती. तो शब्द आपल्याला आजसुद्धा आधुनिक वाटतो आहे. तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची चर्चा त्यांनी ज्या काळामध्ये केली त्या काळामध्ये जगात कोणी याविषयी बोलत नव्हतं. त्या काळात बाबासाहेब बोलायला लागले की ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट जर का आपण नाही करू शकलो तर या समाजाचं आपण काही फार चांगलं नाही करू शकणार. त्याचबरोबर एखादा मनुष्य व्हिजनरी असावा म्हणजे किती व्हिजनरी असावा याचंही एक छोटंसं उदाहरण देतो की ग्लोबलायझेशन येतं आहे ते 1930च्या दशकात सांगत होते. ग्लोबलायझेशन प्रत्यक्षात आलं 1990 नंतर. 60 वर्ष आधी जगातला एकही इकॉनॉमिस्ट सांगू शकत नव्हता की जगात ग्लोबलायझेशन येत आहे. आणि हे त्यावेळेला ते सांगत होते की जगात ग्लोबलायझेशन येत आहे, जगाची सगळ्यांची इकॉनॉमी एक इट विल बी ए वर्ल्ड विलेज, आणि असं जर का असेल तर आपण स्वतःला तयार करायला हवं. भारतीय संस्कृतीच्या विशालतेबद्दल त्यांना विश्वास वाटत असला तरी या संस्कृतीमध्ये अमानवी रूढी कशा आल्या या प्रश्नाच्या उत्तराचा ते नेहमीच शोध घेत राहिले. त्यांना पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर त्यांना बौद्ध धर्माच्या उदात्त तत्वांमध्ये गवसलं. धर्म हा लोकांपर्यंत पोहोचणारा असला पाहिजे असे त्यांचे विचार होते. याबद्दल बौद्ध धर्म अनुयायांपैकी त्यांचे निकटवर्ती विद्वान डॉक्टर भदंत कौसल्यायन यांनी म्हटलंय, मुझे इस समय याद आ रहा है कि मैं जब दिल्ली में था तो मुझे श्री सोनलाल शास्त्री ने कहा कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर भारतीय भिक्षुओं से मिलना चाहते हैं तो क्या आप उनसे मिलने का कष्ट करेंगे. मैं डॉक्टर साहब के बंगले पर पहुंचा तो बोले, मुझे ऐसे भगवान बुद्ध नहीं चाहिए जो बैठे रहें, मुझे ऐसे भगवान बुद्ध चाहिए जो लोक कल्याणार्थ चलते फिरते रहें. मुझे उनकी कोई चलती फिरती मूर्ति हो तो बताइए. बाबा साहब की इस दृष्टि से मुझे भी एक नई दृष्टि प्राप्त हुई और मुझे लगा कि बाबा साहब की भगवान बुद्ध के प्रति अनंत गहरी श्रद्धा है और उन्होंने उनके जीवन को बहुत गहराई के साथ समझा है, क्योंकि भगवान बुद्ध का जो जीवन था वो लोक कल्याण से ही ओतप्रोत था. संविधान लिहून आपण लोकांना काही अधिकार दिला आहे अशी प्रौढी त्यांना कधीच वाटत नसे. मानवी समानतेचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार हा कोणत्याही कायद्याने प्रदान केला जात नाही, तर तो माणसाचा नैसर्गिक आणि मूळ अधिकार आहे.
कायदा हे त्या अधिकाराला मान्यता देण्याचं माध्यम आहे अशी त्यांची धारणा होती. समानता प्रस्थापित करताना जे वर्षानुवर्ष वंचित राहिले आहेत त्यांना मुख्य प्रवाहाच्या धारेत आणण्यासाठी आणि प्रगत घटकांच्या बरोबरीने संधी देण्यासाठी आरक्षण देण्याची तरतूद त्यांना आवश्यक वाटली. केवळ अशी तरतूद करून ते थांबले नाहीत, तर सामाजिक प्रगतीसाठी शिक्षण अनिवार्य आहे असा विचार त्यांनी लावून धरला. घटना किंवा कायद्याच्या माध्यमातून बाबासाहेबांनी महिलांचं हित कशाप्रकारे साध्य केलं हे सांगताना ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री. ते कायदा मंत्री झाल्यानंतर त्यांनी ज्या फार महत्त्वाच्या गोष्टी केल्या, कायदा मंत्री या नात्यानं त्यांनी ज्या फार महत्त्वाच्या गोष्टी केल्या त्यामध्ये एक होतं हिंदू कोड बिल. म्हणजे वेगवेगळ्या ज्या संहिता होत्या, कायद्याच्या ज्या संहिता होत्या त्या सगळ्या संहिता एकत्र करून हिंदू कोड बिल म्हणजे हिंदू धर्मियांसाठी एक समान संहिता निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हा प्रयत्न ऐतिहासिक प्रयत्न होता, कारण यापूर्वी सगळे विखुरलेले जे कायदे होते त्याचं एकत्रीकरण इथे करण्याचा प्रयत्न होता. आणि त्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठ्या प्रमाणावर स्त्री पुरुष समतेला चालना देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातून त्यांनी जी मांडणी केली होती त्यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट त्यांनी जी अशी मांडली होती ती म्हणजे सगळ्या बाबतीत स्त्री आणि पुरुष यांना बरोबरीने हक्क मिळाले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या मृत व्यक्तीच्या संपत्तीमध्ये, वारसा हक्काने प्राप्त झालेल्या संपत्तीमध्ये त्या व्यक्तीची मुलं आणि मुली या सगळ्यांचा समान वाटा असला पाहिजे हा दंडक त्यांनी घालून दिला होता. त्यानंतर सगळ्या बाबतीमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार दिले होते. आणि विशेष म्हणजे त्यांनी आंतरजातीय विवाह करायला परवानगी असली पाहिजे हे त्या हिंदू कोड बिलमध्ये मांडलं होतं. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये स्त्रियांसाठी खूप काही केलेलं आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न केला हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून. आणि तो त्यावेळी जरी 1951 साली जरी साध्य झाला नसला तरी नंतरच्या काळामध्ये ते सगळे प्रयत्न सार्थकी लागले असं आपल्याला आता म्हणता येऊ शकतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त अर्थतज्ज्ञ, कायदेपंडित, ज्येष्ठ अभ्यासकच नव्हते, तर ते समाजसुधारकही होते. त्यांनी या सगळ्याचा उपयोग भारतीय समाजाचं उत्थान करण्यासाठी केला. फक्त स्वतःच्या ज्ञातीपुरतंच नव्हे, तर संपूर्ण भारतातल्या सर्व जनतेसाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य वेचलं. बाबासाहेब हे इतर समाजसुधारकांपेक्षा वेगळे कसे होते हे सांगताना बाबासाहेबांच्या विचारांचे अभ्यासक श्री सुहास विद्वांस म्हणाले, जगामधल्या समाजसुधारकांचा जर का विचार केला तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्थान खूपच वेगळं आहे. या अर्थाने वेगळं आहे की याआधी ज्या लोकांनी सामाजिक चळवळी केल्या किंवा क्रांतीचं नेतृत्व केलं त्यांनी ही फारशी काळजी केली नाही की ज्या समाजाविरुद्ध आपण उभे आहोत किंवा ज्या समाजामध्ये आपण काही बदल घडवू इच्छितो किंवा ज्या राजवटीला आपण आव्हान देत आहोत त्याचं काय होईल. इथे बाबासाहेब जगातल्या सर्व समाजसुधारकांपेक्षा फार वेगळे आहेत. त्यांनी ज्या समाजामध्ये चळवळ उभी केली, त्यांनी ज्या समाजामध्ये आंदोलनं केली, त्यांनी ज्या समाजामध्ये समानतेचा आग्रह धरला, त्याच समाजाची घडीही त्यांनीच बसवली असं या जगामध्ये दुसरं एकही उदाहरण नाही आहे. दुसरे आणखी एका अर्थाने ते वेगळे आहेत की आत्तापर्यंत सामाजिक समानतेची जी चळवळ झाली त्याला आधार हा मानवधर्माचा वगैरे होता. बाबासाहेबांचं एक वैशिष्ट्य असं मी मानतो की त्यांनी तो माणसाचा मूल अधिकार आहे, समानता हा मूल अधिकार आहे आणि त्या पातळीवर आपण त्या अधिकाराकडे बघायला हवं हे समाज मनामध्ये रुजवलं. समाजामध्ये समानता रुजवत असतानाच त्यांनी समाजाचं ज्या पद्धतीने शिक्षण केलं
ते अद्भुत आहे. याचं कारण असं की अनेक मूल्य त्यांनी आपल्या या समाजामध्ये रुजवली. समाजामध्ये एक बदल घडवून आणत असतानाच मूल्य घडवणं, मूल्य रुजवणं, ती मूल्य लोकांना स्वीकारायला लावून त्या मूल्यांशी लोकांना बांधणं हे एक अतिशय कठीण, जटिल आणि फार गुंतागुंतीचं काम असतं आणि त्याचं निर्विवाद श्रेय डॉक्टर आंबेडकरांना जातं. सूर्याच्या तेजासारखी प्रखर बुद्धिमत्ता आणि सारं जग प्रकाशमय करणाऱ्या सूर्यकिरणांप्रमाणे लोकजीवनातील अंधकार दूर करण्याची अफाट क्षमता असणाऱ्या या ज्ञानभास्कर महामानवाला विनम्र अभिवादन. भारतात जन्माला आला आणि लोकनेता भला, त्यांच्या कार्याला तोड नाही आज साऱ्या जगतात. तोड नाही आज साऱ्या जगतात. अन्यायावरती करोनी मात, रूढीचा जाणी केला केला ने पाठ, पाठ दिल है झीज. रूढीचा जाणी केला केला ने पाठ दिल है झीज. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आत्ताच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रूपक ऐकलत. ज्ञानभास्कर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लेखन होतं राजेंद्र प्रसाद मसूरकर यांचं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले. सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. इंद्रधनुष्य